नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे झंपाल किचनमध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चिकन लॉलीपॉप। कमी खर्चात हॉटेलसारखे मस्त असे 1 किलो चिकन लॉलीपॉप येथे आज बनवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या या आजच्या रेसिपीला। प्रथम येथे मी 1 किलो चिकन लॉलीपॉप घेतलेला आहे। चिकनला स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी सर्व निथळून घ्या। आता येथे चिकन लॉलीपॉपला मॅरिनेट करून घ्यायचे। मॅरिनेट करण्यासाठी त्यात 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 1 टेबलस्पून हळद, चवीपुरतं मीठ टाकून घ्या। त्यानंतर इथे मी 3 टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता। 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून चिकन मसाला आणि इथे किंचित मी कलर ॲड केलेला आहे, ते नाही केलं तरी चालेल। 1 लिंबाचा रस संपूर्ण पिळून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे 2 अंडी फोडून घेणे। माझ्याकडे 2 अंडी नव्हती, त्यामुळे मी एकच अंड टाकलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। 1 टेबलस्पून डार्क सोया सॉस, 1 वाटी दही टाकून सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे। खूप सोपी रेसिपी आहे। घरात जे मसाले आहेत त्याचाच वापर करून आपण चिकन लॉलीपॉप येथे बनवणार आहे। तुम्ही येथे बघू शकता व्हिडिओमध्ये चिकन व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर येथे आपण 1 वाटी कॉर्नफ्लोअर ॲड करणार आहे। आता येथे चिकन पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या। जर तुम्हाला वाटत असेल की बॅटर जास्त पातळ झाले तर तुम्ही अजून थोडंसं कॉर्नफ्लोअरचा त्याच्यामध्ये वापर करू शकता। आता इथे चिकन आपल्याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचे। अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता इथे आपले चिकन लॉलीपॉप तळण्यासाठी तयार आहेत। आता एका कढईमध्ये तेल ओतून चांगलंच कडकडीत गरम करून घ्या। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बॅटर एकदम व्यवस्थित आहे, ज्याला चिकनला व्यवस्थित पिठाची कोटिंग झालेली आहे। आता आपल्याला एक एक करत सगळे चिकनचे लॉलीपॉप तेलात टाकून व्यवस्थित तळून घ्यायचे। चिकन तळत असताना गॅसचा फ्लेम मध्यम आचेवर ठेवायचे आणि आता चिकनला चांगला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित येथे तळून घ्यायचे। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तयार आहेत आपले चिकन लॉलीपॉप गरमागरम। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ। धन्यवाद।